राज्यात आज काय घडलं ते जाणून घ्या फक्त 90 सेकंदात। मनोज जरांगे मुंबईकडे कूच करण्यावर ठाम, सरकारकडून सावध भूमिका। विखे पाटील म्हणाले, आम्ही चर्चेला तयार। जुन्नर जवळ मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू, जरांगेंच्या उपोषणापूर्वी मोठी दुर्घटना। गणपतीच्या मिरवणुकीचं शूटिंग करताना डीजे मुळे कार्यकर्त्याचा मृत्यू, सांगलीतील मिरजेतली घटना। इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो, मनोज जरांगे मुंबईत दाखल होण्याआधी भाजपाकडून बॅनरबाजी। निमित्त हिंदुत्वाचं रत्नागिरीत बॅनर वॉर, उदय सामंत की नितेश राणे, कोकणच्या राजकारणावर वर्चस्व कुणाचं। कोल्हापुरात सणासुदीत पाण्यासाठी थेट रस्त्यावर येण्याची वेळ, घागरी हंडा घेत पाण्यासाठी वणवण। आझाद मैदानात 5000 जणच आंदोलनाला बसणार, मनोज जरांगेंची मोठी घोषणा। ओबीसी राजकारण कोणी केलं, काल परवाचे अचानक मोठे झाले, फडणवीसांकडेच गृह खातं, आंदोलन कोण चालवतंय शोधून काढा, शशिकांत शिंदेंचा हल्लाबोल। विरार इमारत दुर्घटनेच्या 36 तासानंतर आणखी 2 मृतदेह सापडले, मृतांचा आकडा आता 17 वर। आणि डॅडी 18 वर्षांनंतर बाहेर येणार, शिवसेना नगरसेवक हत्या प्रकरणात अरुण गवळींचा जामीन। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब करा।